महाराष्ट्राला समजून घेणाऱ्या, महाराष्ट्राची काळजी घेणाऱ्या आणि महाराष्ट्राला वाचवणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज आहे. जे राज्यकर्ते फक्त सोयीचं राजकारण करतात, जे राज्यकर्ते फक्त जनतेच्या टाळूवरचं लोणी खातात, किंवा जे प्रशासन फक्त फायद्याचं, नफ्याचं किंवा स्वतःला पाहिजे असं सोयीचं बघतं, ते प्रशासन, ते सरकार राज्याचा विकास करू शकत नाही. खरं तर या महाराष्ट्राला अडचणीच्या काळात जे मदत करू शकतात, आज महाराष्ट्राला मदत देणाऱ्या लोकांची गरज आहे. आज ज्या पद्धतीनं प्रचंड पाऊस पडला, इतर गोष्टी सुद्धा तशा राज्याच्या दृष्टिकोनातून फारशा सकारात्मक नाहीत. तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जाते, रोजगार उपलब्ध नाहीत. सरकारनं आश्वासनं दिली, अनाभाका त्या ठिकाणी दिल्या, परंतु राज्याच्या जनतेला खरं तर समाधानकारक असा एकही शब्द राज्यकर्त्यांच्या तोंडून आलेला नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती कशी आहे माहितीये का तुम्हाला? आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जातोय, आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे, ती अवस्था इतकी भयानक, इतकी बिकट आणि इतकी हृदयद्रावक आहे. सुलतानी आसमानी किंवा ज्या पद्धतीचं संकट महाराष्ट्रावर पडलेलं आहे, जे अपेक्षित आहे, ते आपण कल्पना नाही करू शकत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्राला वाचवणारे राज्यकर्ते अपेक्षित आहेत. आज तसं होताना दिसत नाही. राज्याच्या जनतेला ज्या लोकांकडून अपेक्षा आहेत ना, राज्याच्या जनतेला ज्या प्रशासनाकडून कार्यतत्परतेची अपेक्षा आहे, एकही व्यक्ती त्या पद्धतीनं ते करताना दिसत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात खडखड फक्त कानावर पडतीये. प्रत्येकाचं जगणं प्रचंड मुश्किल झालंय. आपल्या जवळचेच आपल्याला बरोबर टायमिंगला ज्या पद्धतीनं छळण्याचं काम करतात, आयुष्यात तशी वेळ शत्रूवर सुद्धा आली नाही पाहिजे अशी परिस्थिती आहे. जगणारा प्रत्येक व्यक्ती क्षणात मरतो की काय अशी अवस्था सुद्धा झाली आहे. कारण तेवढा त्रास होतोय सध्याच्या या सगळ्या व्यवस्थेकडून. सुख आपल्या आसपास पण नाहीये, सुख बाहेर पडल्यानंतर सुद्धा नाहीये, किंवा सुख अचानक काही घटना घडली तर तिथं मदतीला सुद्धा कुणी येऊ शकत नाही. अशी जवळचीच माणसं आता लांब गेलेली आहेत. कुणी कुणाचं राहिलेलं नाही. परक्यावर आयुष्य आणि भविष्य सोडून पर्याय राहणार नाही. आणि तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये जाणवते. आणि अशा काळामध्ये एखादा संकटाचा काळ येतो, आयुष्यामध्ये वेगळा टर्निंग पॉइंट, संक्रमणाचा काळ येतो, त्यावेळेस मात्र ना आपण डावीकडे पाहू शकतो, ना उजवीकडे, ना पुढे पाहू शकतो, ना पाठीमागे. कोण आमचा आहे? लोकप्रतिनिधी आमचा आहे? सरकार आमचं आहे? प्रशासन आमचं? अधिकारी आमचा आहे? अरे, घरातली बायको जरी अधिकारी असली तरी त्या खुर्चीवर बसल्यानंतर ती त्या जनतेचं किंवा स्वतःचा नवरा जरी एखादी याचना घेऊन गेला तरी ती त्याची होऊ शकत नाही, मागण्या पूर्ण करू शकत नाही. कारण त्या खुर्चीचा रुबाब इतका भयानक झालाय. प्रत्येकावर प्रत्येक जण असा दबाव टाकून जगवण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करतोय. आसपासच्या आपल्या प्रत्येक व्यक्ती दबावाखाली जगतायत. प्रत्येकाला वाटतं हे सगळं मी करतोय, पण जे करतायत ते कुणाला बोलायला पण तयार नाहीत. आज जी परिस्थिती प्रत्येकासमोर आलेली आहे ती तुम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकणार. कारण ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्यापासून जन्माला आले त्यांच्यापर्यंत, आणि ज्यांनी ही पिढी घडवली त्यांच्यापासून, जे तुम्हाला ऑक्सिजन देतात किंवा जगवतात, दूध दुभते देतात, तिथपर्यंत प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणी आणि समाज अस्थिर झालेला आहे. आम्हाला
कुठल्या मार्गाने जायचंय हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो मी या मुद्द्यावर चर्चा करायला आलोय. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी संतोष शिंदे. समाज मन हेलकावून गेलंय. प्रत्येक जणाच्या मनामध्ये जी आग निर्माण झाली ती शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. आग पेटवणारे सुद्धा आमचेच आहेत आणि आग विझवणारे सुद्धा आमचेच आहेत. आग कुणामुळे लागली हेच कळायला मार्ग नाही. या दिशेने आम्ही चाललोय. तुम्ही जर सध्या घरातल्या आपला टीव्ही ऑन केला, बातम्या पाहिल्या तर धडकी बसते. भले आपण आपल्या घरात आलिशान सुखसोयीमध्ये जरी असलो तरी एकदा तरी मन हेलकावतं. मला वाटतं साला त्यांच्यावर लय वाईट वेळ आली. ते म्हणजे कोण? जिथून आम्ही काल परवा तिथंच होतो पण तिथून वेगळ्या भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलो. आज आम्हाला ती माणसं परकी वाटायला लागली. पण त्या माणसांची जी दुःख आहेत आम्हाला कळायलाच मार्ग नाही. हा आमचा विचार करण्याचा भाग प्रचंड भयानक आणि वेगळा आणि विचार शक्तीच्या पलीकडे गेलाय. हे नाकारून चालणार नाही. आम्ही आमचा विचार करतोय का? हा जर संशोधनाचा विषय केला तर आम्ही फक्त स्वार्थी झालोय याच्यापेक्षा दुसरं उत्तर सापडायला तयार नाही. आम्ही एखाद्या टेबलला बसलो तर तिथं 2-5 हजार रुपयाच्या क्षणात खर्च करू, पण ज्याचं सगळं उद्ध्वस्त झालंय त्याला 2 रुपये द्यायचे म्हणलं तर आम्ही 10 वेळेस विचार करतो. कारण आम्हाला कुणी मदत करत नाही. आम्ही कशाला कुणाला मदत करायची ही भावना आमच्या मनावर कुणीतरी कोरून ठेवली. मला वाटतं आपण थोडं बदललं पाहिजे. दानशूर हा शब्द कुणाशी लागू होतो? जो कुणाला देण्याचं काम करतो. पण ज्यांना द्यायचंच नाही आणि जे सोयीनं वागतात त्यांच्यासाठी या गोष्टी नाहीत. हे फक्त लक्षात ठेवा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. हे जरी तितकं खरं असलं तर देणारे हात आता कमी पडतायत, मागणारे हात जास्त झाले. आम्ही त्यांच्यापर्यंत मदतीचा हात घेऊन पोहोचणार आहोत की नाही? सगळ्यात महत्वाचं, मदत द्यायची कुणाला, मदत कुणाला दिली पाहिजे? जे फक्त घेण्याचं काम करतात त्यांना मदत देऊन उपयोग नाही आणि तशी अपेक्षा पण नाही. जे खरंच गरजू आहेत आणि ज्यांना दिली पाहिजे ते तुमच्याकडे मागायला सुद्धा येत नाहीत. त्यांच्या परिस्थितीवरून आणि जगण्याच्या संघर्षावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे याला मदत केली पाहिजे. याचं लय नुकसान झालंय. त्या गरजू व्यक्तीला आता ती गरज पोहोचणं महत्वाचं आहे. आज तो समाज निर्माण होणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला जास्त काही बोलायचं नाही, कुणावर टीका करायची नाही. शासन, प्रशासन, माणूस आणि व्यवस्था ही सगळी आमची आहे. आम्हाला नोकऱ्या पाहिजे होत्या त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस अर्ज करायचो त्यावेळेस आम्हाला नाही काही मिळालं, पण आमच्या सोबत जे अर्ज केला करत होते ते आता तिथं साहेब झाले, अधिकारी झाले. जे आमच्या मनात उरामध्ये होतं तेच त्यांच्या मनात होतं. फक्त त्यांच्याकडे क्वालिटी होती म्हणून ते सिलेक्ट झाले, आमच्याकडे नव्हती कदाचित, म्हणून आम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात आलं. आज ते जर तिथं असतील तर त्यांनी समोरच्याचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही इथं आहोत त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. ही व्यवस्था अपेक्षित आहे. फक्त मनामध्ये तेवढी जाणीव असेल तर. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच अपेक्षित आहे, इथून पुढे आपल्याला काहीतरी मदत कुणासाठी तरी करावी लागेल, उभी करायची आहे. जी मदत उभी करायची त्याच्याशी तुमचा खारीचा वाटा असावा, तुम्ही सोबत असावे. तुम्ही काहीतरी तुम्हाला जे वाटतं 1 रुपयापासून तुम्हाला जे वाटेल ते द्या. ती मदत आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचू, जगाला सांगू की हे आम्ही द्यायला आलोय. कारण ते तुम्ही दिलेले असते आणि तुम्ही दिलेल्यामुळं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे ज्या व्यक्तीला ती मिळाली पाहिजे. बाकी आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.